नटरंग राजकारणाचा आपण पाहूया दैनिक जनमत सोलापूरवर. नमस्कार, मी राहुल रणदिवे. दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये नुकतंच भाजपामध्ये प्रवेश केलेले म्हणजे पद्माकर नाना काळे यांच्याबरोबर आपण संवाद साधणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्यांच्या प्रभागामधली रणनीती कशी असणार आहे ते आपण जाणून घेऊया. नाना नमस्कार. नमस्कार. दैनिक जनमतच्या नटरंग राजकारणामध्ये या कार्यक्रमामध्ये आपले स्वागत आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपली रणनीती कशी असणार आहे आता मी तुमच्या प्रभागातली? प्रभाग 7 म्हणजे मी अगोदर काँग्रेस नंतर राष्ट्रवादी आता मी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलो आणि आता इथे येणाऱ्या ह्याच्यात मी नव्यानं आता मेहनत झालंय त्याच्यामुळं ह्या ह्याच्यात 4 प्रभाग आहे. ह्या प्रभागातून जनरल पुरुष म्हणून आपण आणि इतर 3 असं निवडणूक लढवणार आहेत. ह्या प्रभागात आतापर्यंत भारतीय जनता पार्टीचं म्हणजे एकही उमेदवार असं आला नाही. त्याच्यामुळं आता आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीच्या पक्षाकडून आम्ही निवडणूक लढवत आहे तेव्हा चारही पक्षाचे 4 उमेदवार आम्ही निवडून आणण्याचं मी ग्वाही देतो. नाना, तुम्हाला राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये यायचं का प्रसंग पडला असा? नाही, काही खोट्या केसेस जे आमच्याच लोकांकडनं होत होत्या म्हणजे त्याला सपोर्ट आमच्याच लोक करत होते त्याच्यामुळे न केलेल्या गोष्टीचे आम्ही त्याचा त्रास व्हायला आणि देवेंद्रदादा कोटे यांनी आम्हाला त्याच्याची म्हणजे त्यांनी माझ्या परस्पर त्यांनी मला मदत केली की त्या केसच्या संदर्भात असेल तर तेव्हा मला आम्हाला जाणून झालं की ठीक आहे दादाचे आपण कसे माझे संपर्क त्यांचे वाढलं आणि त्यांनी पक्षातनं प्रवेश करावा असं म्हणून त्यांचं जास्त हे होतं त्याच्यामुळे त्यांना बघूनच मी त्या पक्षात आलो. शहर उत्तरचा मतदारसंघ आहे नाना, हो. आणि तुम्ही देवेंद्र दादाला बघून पक्षात आलेत. मालकाशी चर्चा झाली होती का या टायमाला? नाही, अजिबात नाही झाली. पण त्यांच्या चरित्राचे भाग आहे हे आले पण दादांनी आणि पालकमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेट झाली तेव्हा मी पक्षाला तिकीट मागून या हिशोबाने मी पक्षात प्रवेश केलो नाही. भारतीय जनता पार्टीच्या ह्याच्यात प्रवेश करून दादाला सपोर्ट करून म्हणजे करणे देवेंद्रदादाचे संपर्क धरून आपण त्यांचं काम करावं असं आमचं ह्याच्यात होतं. पण आता पक्षाकडनं तिकीट भरा असं जे आलं आहे म्हणजे देवेंद्रदा कोटेनेच मला सांगितलं की तुम्ही पक्षाला तिकीट मागा. मग आम्ही तिकीट ते मागितलं आणि ते देतील नाही तर मला माहीत नाही. दिलं तर मी 4 निवडून आणतो, नाही दिलं तर मी पक्षाचं काम करायला तयार आहे. 4 उमेदवार माझे म्हणजे चांगले हे असतील ते सक्षम असले पाहिजे 4 उमेदवार. त्याच्यामुळे त्यात आमच्या संघटनाची ताकद आहे विविध पक्षाची ताकद हे दोन्ही मिळून 100% राष्ट्र BJPचं सीट येतील. नाना काय म्हणले की मी कुठलीही अपेक्षा केलो नाही, तिकीट देऊ दे अगर ना देऊ दे, मी पक्षाचे 4 पॅनल त्यांच्या प्रभागामधनं मी निवडून आणतो, अशी नानाची भूमिका आहे. नाना मला सांगा, तुम्ही कित्येक वर्ष तुम्हाला विजयकुमार देशमुख या पक्षात या असं म्हणत होते, मग देवेंद्र कोटे हे सांगितल्यावर नानाने पक्षात प्रवेश केला, हे काय नेमकं भानगड? नाही, विजयकुमार देशमुख 2004 आणि 2009 ह्या इथं पण माझे संपर्क चांगला होता, त्यांच्याशी माझे हे होतं. पण आता इथं हे काही काळानंतर हे झालेलं आहे म्हणजे पक्षाच्या 2017 त्यांनी मला बोलवलं होतं की तुम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करा आणि तुम्हाला मी हे करून देऊ. पण त्यावेळेस असं होतं की मी नुकतंच स्टँडिंगचा चेअरमन झालेला होतो आणि विनोद झाला होता त्यावेळेस आणि देशमुखने मला मदत केली होती. त्यावेळेस मी पक्षाने दिलं असताना पद दिलं असताना आपण त्यावेळेस लगेच पक्ष सोडणं कारण निमित्त नव्हतं मला सांगायला. आणि आता राष्ट्रवादीच्याच अजितदादा गटाच्या म्हणजे अजितदादांनी माझ्या खोट्या केसेस करण्यासाठी प्रेशर केलं आणि शरद पवार गटातलं काय तो मनोहर सफारी आणि खोट्या केसेस करायला त्या भाग लावलं. ही खोटी केस आहे माझ्यावर, मी तो दारू पिऊन मेला व्यक्ती, पण तुझ्यावर 302चा गुन्हा दाखल करा असं पहिलं प्राधान्य होतं. तसं होत नाही म्हणल्यावर आत्महत्येस प्रवृत्त करलं असं म्हणून मी ते केस करा शेवटी ते मला दाखल करायला कोर्टात केलं. शेवटी कोर्टाकडनं मला ते न्याय मिळाला. एकंदरीत तुमच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करून तुम्हाला शहराच्या बाहेर पाठवायचा हा निर्णय होता
असंच म्हणायचं आहे ना तुम्हाला? हो. नाही पक्ष आता काय लोक त्यात आमचेही काय लोक होते पक्षातले हे होतात जेणेकरून हा व्यक्ती राजकारणात परत दिसू नये असं त्याच्या भूमिकेचे त्यांना ते बरेचसे लोक होते. पण आपण काम करतोय म्हणजे स्थानिक लेवलला माझ्या पक्षात म्हणजे असो नसो वगैरे किंवा कुठल्या पदावर असो मी एका भागात म्हणजे जो माझ्याकडे कोणी येईल म्हणजे काय कुठल्याही कामानिमित्तानं तर मी माझा प्रयत्न करतो. होईल न होईल मला माहीत नाही. पण त्याला म्हणजे ते आलं तर काय कामं होतात काय होत बी नसतील. पण ह्या लोकांना बरेचसे लोक असं म्हणतात की तुमच्याकडे आले आमचे काम होते. त्याच्यामुळे बरेचसे मी कुठेही बसतो त्या भागात तिथे येऊन बसून काय ना काय अडीअडचणी सांगतात. त्याच्यामुळे माझा संपर्क तेवढं तिथं कुठं असतोच माझं. आता आमदार विजयकुमार देशमुखांत तुमचं मिलन होणार म्हणा की? नाही अजून तर मी अजून तसंही आलं नाही. पण त्यांनी भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. मी भारतीय जनता पक्षाचा आता कार्यकर्ता आहे. आणि जर ह्या प्रभाग 7मधून जर निवडून 4ही सीट जर निवडून आणायचं असेल तर त्यांनीही प्रामाणिकपणे काम करावं मीही प्रामाणिकपणे काम करावं आणि 4ही निवडून आणलं तर 100% निवडून येते. आता तुम्ही बघता की शिवसेना 20-25 जागा मागते. तुमचा जे प्रभाग आहे आणि तेच मागणी केलं तर कसं असणार आहे पुढचं रण? नाही अमोल शिंदे हे शिवसेना शिंदे गट म्हणजे असं तो विरोधक असतो उमेदवार आहे. त्याच्यामुळे तो त्याची ताकद लावतो वापरून आणि काही एक म्हणजे एकमेकाच्या आधात आज भारतीय जनता पार्टीचे संपर्क साधतो तो राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संपर्क साधतो जेणेकरून या सीटला आम्हाला म्हणजे कुठला उमेदवार देऊन कसं हे करतात. आता ह्यापूर्वी मागं असं झालेलंच आहे. ह्यापूर्वी घडत गेलेलं आहे. पण आता पक्षाची ताकद आहे. भारतीय जनता पार्टीचं म्हणजे त्याला पक्षाला मतं आहेत. पूर्वी राष्ट्रवादीला विचारायला मतं म्हणजे पक्षाला मतं नव्हते. आम्ही आमच्या ताकदीवर म्हणजे आमची पत्रकार संघटनेवर आम्हाला मतं मिळत होते म्हणजे पक्षावर म्हणून नाही आहे. त्याच्यामुळे ती संघटनेची ताकद आणि पक्षाची ताकद हे असे किती असे दोघं मिळून केलं तर 100% 4ही सीट निवडून येतात. नाना, तुमच्या प्रभागामध्ये कुठल्या समाजाचं वर्चस्व आहे? आमचं जास्त मराठा समाज जास्त आहे. त्या खालोखाल धनगर समाज आहे. परत मुस्लिम समाज आहे. परत मग बाकीचे केकड समाज आहे, गोंडी समाज आहे, चर्माळ समाज आहे, माळी समाज आहे, गौरव समाज आहे, म्हणजे लिंगायत समाज आहे. हे म्हणजे बरं हे संबंध म्हणजे 18 पगड जातीचे जास्त आहेत तिथं. पण त्याच्यात आतापर्यंत जास्तीत जास्त मराठा समाज जास्त तिथं निवडून आला आहे. मराठा समाजाचाच ह्यांच्या प्रभागामधून निवडून आलेला आहे. आणि नानांनी सांगितलंय की मी पक्षात आलो, काय कारण आहेत, लोकांनी माझ्यावर खोटे गुन्हे दाखल केले, खोटे नाटे आरोप केले, एकंदरीत मला जगावं का राहावं का नाही असंच केलं होतं नाना, बरोबर का नाही? म्हणून तुम्ही भाजप पक्षात आलेत. ज्यांनी मदत केली आहे त्या माणसाकडे बघून मी जेव्हा त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत त्यांनी त्या मतामुळे मी त्यांच्याकडे आलो. म्हणजे त्यांनी भाजप पक्षात प्रवेश करायला त्यांनी म्हणल्यावर मी तयार झालो. ॲक्च्युली म्हणजे खोट्या गुन्हे दाखल करणं हे वारंवार होत असतात. पण आता कुठं तर आपल्याला मदत आता माझं वय आता 58 आहे. सतत तेच संघर्ष करत राहण्यापेक्षा कुठं तर मी असं आता आमदार बी आम्हाला मदत करणार वयामानाच्या ठीक आहे आपण त्यांचे प्रयत्न करू भाजपचे मिळून जाऊ म्हणले. तुमचे खास मित्र महेश गादेकर, त्यांच्याशी चर्चा झाली होती का आपली? नाही, ह्या पक्षाचे निर्णय जाते मी झालं नाही. मी कुठल्या कार्यकर्त्याशी जास्त चर्चा केली नव्हती. म्हणजे महेश गादेकरचे नाही आणि पक्षाशी बी झालो. आमच्या भागातल्या कार्यकर्ते झाले नाही. माझे देवेंद्र दादा बरोबर आणि फडणवीसबरोबर 3 वेळा भेटी झाली माझी. 2दा सोलापूरमध्ये झाले आणि 1 वेळ मुंबईत झाली. पण त्यावेळेस असं झालं की मला अपेक्षित नव्हतं की मी पक्षात प्रवेश करेल म्हणून. मला चर्चेच्या हिशोबाने केलं पण तिथं असं परिस्थिती आली की मी प्रवेशच केलो तिथं. फडणवीसांनी आपल्याला काय चर्चेमध्ये काय म्हणले, काय झालं होतं तिथं चर्चेमध्ये? नाही, असे त्यांचं बोलणं झालं नाही. मला उलट तुमचं काय प्रॉब्लेम असलं तर सांगा, मी माझा काय प्रॉब्लेम नाही. देवेंद्र दादा ते आहेत असं आम्ही सांगितलं. त्यांच्या त्याच्यामुळं आम्ही त्यांनी विचारलं होतं तुमचं काय प्रॉब्लेम आहे का म्हणून. तर मी नाही म्हणलं. दादाने हे होतं आमचं म्हणलं. देवेंद्र दादाने आम्हाला मदत करते सांगितलं. म्हणजे देवेंद्र दादाच्या नेतृत्वाखालीच नाना काम करणार
असं दिसतंय नाना. 100%. म्हणजे दादानी म्हणले, देवेंद्र दादा, आपल्याला ह्या निवडणुकीमध्ये येणाऱ्या आमदारकी इलेक्शनमध्ये नाना आपल्याला तिकडं तुम्हाला कामच करावं लागेल, मालकाचं करावं लागेल. हो. त्या टायमाला काय भूमिका असणार आहे तुमची? 100% करणार. पक्षाच्या भूमिकेशी मी प्रामाणिक राहणार आहे. मी तिथं करणारच. याही पूर्वी ज्या वेळेस त्यावेळेस मी काम केलेलंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षात मी कधीच कोणाचे मी केलं नाही. बरं मला पटलं नसेल तर मी निवांत बसेन, पण चुकीचं जाऊन काय करणार नाही. अगोदर केलं नाही, यापुढेही करणार नाही. मालकाची तुमची बैठ होणार का? नाही, अजून तर झालं नाही, पण काय पुढे होईल आलं तर आम्ही बोलायला तयार आहे. आता तुम्ही पक्षात आहेत की नाना? हो का, असा संपर्क आला तर बोलेल की मी, आणि त्यांना सांगेल आम्हाला मदत करा म्हणून. आता म्हणजे त्याला आम्ही बोलू आम्ही त्याला, राष्ट्रवादी आता भारतीय जनता पार्टीत प्रवेश करेल आणि तुमची मला मदत लागणार आहे, त्यावेळेस आम्ही त्यांना ती सुद्धा कधी गाठ पडली तर नक्कीच मी मदत मागेन. मला असं नाना असं वाटतंय की नाना मालकाच्या थ्रोने येणार नाहीत, पण देवेंद्रच्या थ्रोने येणार आहेत. असं मालकाला वाटलं असेल की मी त्या प्रभागामध्ये मी कमी पडतो आणि तिथं नाना असल्यामुळे मला डोकेदुखी नको, मी देवेंद्रच्या थ्रोने, असं फडणवीसचा बी विचार असेल म्हणून तुम्हाला पक्षात घेतलाय असं वाटतंय मला तर. नाही, ती कल्पना नाही मला. त्यांच्या डोक्यात काय कोणाशी बात नाही की काय गोष्टी असं असतात की एखाद्या गोष्टी जाणीव ठेवून आपण प्रवेश करणं, ते मला असं वाटलं की खरं ते आपल्याला मदत केली तर आपण त्यांनी मागे म्हणलं असेल आपल्याला या, तर आपण त्या गोष्टीने मग ते गेलं सकार केलं तर सकार बी केलंच पाहिजे. तर समोरच्या व्यक्तीचा जेवढा आपला हात देतात तर आपण एक पाऊल, तर निश्चय एक पाऊल पुढे आलं तर 2 पाऊल आपण पुढे जाणं हे मला वाटतंय, म्हणून मी ते केलं. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मला कुठल्याच नेत्याची मला नाराजी नाही की मला त्यांनी म्हणजे मला उपमहापौर केले, त्यांनी चेअरमन केले, पक्षात मला चांगलं हे होतं. पण आता परिस्थिती अशी आली की मला ते वेळ अशी आली की मला सोडावं लागलं. म्हणजे खोट्या केसेस, एवढे एकच कारण आहे की खोट्या केसेस झाल्यामुळे मी सोडले, बाकी काय नाही. आणि कसं व्हायला प्रत्येक गोष्टीला कुठेतरी म्हणजे हे नाही थांबण्याची. एक असं आमचे राष्ट्रवादी जुना नेता असे आहेत की तो थांबायचं नाव घेत नाही. सर्व काय आहे, पक्षाचा फायदा बी नाही आहे, तो फक्त अर्थकारणासाठी बाबतीत असतो, पण असं खोड्या करण्याचं काम जास्त करते. त्याच्यामुळे त्याचा त्रास सर्वसामान्य कार्यकर्त्याला होते. ॲक्च्युअली जेव्हा काम रस्त्यावर काम करणारी माणसं हे असंच राहतात. आणि पवार साहेबांकडनं नुसतं त्यांचं नाव घेऊन हे करायचं आणि खाली सगळ्या खालत्या कार्यकर्त्याला त्रास द्यायचा, असं प्रमाण इथं राष्ट्रवादीत व्हायला आहे. त्याच्यामुळे म्हणजे मी कट्टर म्हणजे चांगलं आम्ही मित्र कंपनी आम्ही चांगलं जमवलं होते. मी कार्यकर्ते म्हणणार नाही, ते सगळे माझे मित्रच असणार आहेत, पण त्यांनासाठी आपण कुठेही जीवाभावाने काम करतो, म्हणजे असं करतो. पण अशा नेत्यांच्या काही गोष्टीमुळं आम्हाला त्रास होत आहे. मग हे कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून मी पक्ष सोडून दुसऱ्या जाते. येणाऱ्या निवडणुकीमध्ये नाना युती होईल अगर ना होईल, आमने सामने अमोल बापू शिंदे आणि नाना काळे असणार आहेत का? नाही, आता ते होईल कसं भारतीय जनता पार्टीच्या आणि शिंदे शिवसेना त्यांच्या भूमिकेचे होणार, म्हणजे पक्षाने काय ठरवलं होईल. पण म्हणजे युती झाली तर म्हणजे झाली तरी मी 100% सांगतो की मी पक्षाचं काम म्हणून जे पक्षाचा आदेश असेल ते काम करेन. आणि युती नाही झाली तर 100% मग समोर कोण काशी ना. आतापर्यंत आम्ही म्हणजे 3 वेळा त्याचे निवडणूक लढले, म्हणजे 2007ला निवडणूक झाली, 2012ला झाले, 17ला निवडणूक झाले. एकदा तने निवडून आला, नंतर एकदा मी निवडून आलो, आता नंतर तने निवडून आला, असं 2 वेळा तने निवडून आले, 1 वेळा मी निवडून आलो. आता परत हे पुढची परिस्थिती असेल की असं लढत झालं तर कदाचित मी निवडून येईन. म्हणजे 7ला तने निवडून आला, 12ला मी आलो, परत 17ला तने निवडून आला, आता 26ला मी निवडून येईल असं मला आशा आहे. भाजपने नाना तुम्ही पक्षात आल्यावर काय निधी विकास कामासाठी आपल्याला काय दिलं का? हो. भारतीय जनता पार्टीत प्रवेश केल्यानंतर मला 1 कोटीचा निधी आता परवा दिलाय. ते आता रस्त्याचं काम आपण करतोय, पण काय आचारसंहिता लागल्यामुळं टेंडरची प्रक्रिया म्हणजे वर्कआउटवर अजून मिळालं नाही, पण सगळ्या मान्यता सगळ्या मिळाल्या आहेत. फक्त आता कसं आहे की त्याला आता काय कामं असे होते की ते न होणारे कामं होते ती सुद्धा आता आपण करून घेतलेत. म्हणजे काही गोष्टी रस्त्याचं हे होतं काही ठिकाणी, पण ते आपण निधी घेऊन आज तुमच्या उड्डाणपुलाचं काम होतं, रस्त्यावर वाहतुकीला त्रास होत होता,
उलट ते कमीत कमी अपार्टमेंटपासून ते मंगल कार्यालय ते हे आता तिथंपर्यंत संभाजी महाराज जातात तिथं मंगल कार्यालय आहे. त्या मंगल कार्यालय रस्ता आपण आता करण्याच्या डोक्यात आहे. म्हणजे 40 लाखाचं काम आपण निधी दिला. ते रस्ता झाला तर दोन्हीकडनं त्या भागातनं रस्ता म्हणजे चांगला होईल. रेल्वेच्या रुळाच्या बाजूने येस नगरला जाताना ते त्या म्हणजे रस्ता चांगला होणार ते किंवा बरंचसं ते हे कमी होईल. म्हणजे ट्रॅफिकची समस्या कमी होईल त्यांना. येस नगरचं असेल किंवा कमीत कमी आपण पुण्या बोरोडला जायचं असेल तर तिथून रस्ता चांगला होईल. नाना, काय तुमच्या प्रभागातले लोक म्हणतात नाना प्रामाणिक आहे, पण नानाचे कार्यकर्ते खतरनाक आहेत. काय आहे भानगड? नाही आता कसं आहे, मी प्रामाणिक काम करतो. आता मला खाली एखादा कार्यकर्ता असेल किंवा माझा मित्र असेल, मी ते स्वभाव वेगळा असतात. म्हणजे प्रत्येकाचे स्वभाव म्हणजे वेगळा असतात. शक्यतो आपण ते म्हणजे माझ्या परस्पर काय होते मला माहीत नाही, पण ते करून अशा प्रयत्न आपण करू. पण काय काय होत असेल तर यातलं त्या माणसाचा स्वभावावर असतात सगळं. नाना, पण ह्या इलेक्शनमध्ये असं होऊ नये सगळ्या पत्रकारांना बी वाटतं, सगळ्या पोलीस प्रशासनाला बी वाटतं. का तुमचा जे प्रभाग आहे की त्या प्रभागामध्ये एवढी डोकेदुखी आहे, पूर्ण प्रशासन त्या प्रभागाकडे लक्ष देत आहे. असं होऊ नये ह्यासाठी तुम्ही काय करणार आहे? म्हणजे माझं वारंवार पहिल्यापासून माझं हे आहे की आपण संघर्ष न करता म्हणजे जे गोष्टी प्रेमाने होत असेल आणि ती कशाला हे करू आपण. इलेक्शन हे निवडणुकीच्या ह्याच्यापुरतं असं पाहिजे. म्हणजे त्याच्या कालाकालात जेवढं असेल नंतर आपण मैत्रीच असली पाहिजे. ह्या काळात प्रत्येक वेळेस आम्ही तेच करतो. ज्यावेळेस संघर्ष आमच्या भांडण सुरू होते त्यावेळेस आम्ही सगळं मिठावटी केल्यानंतर शिवापेशी महाराज असेल, म्हणजे पेशे महाराज असेल किंवा इतर कोणाच्या चमच्यात आपण राजन जाधव असतील, रोडगे असतील, या सगळ्याचे माझे संबंध चांगले होते. आणि त्यांच्यानंतर कधीच त्यांचे वादविवाद झाला नाही. मी आणि त्यांनी एकमेकांशी आम्ही राहिले. आणि याही पुढे राजकारणाच्या याच्यात होणार नाही. याही पुढे सांगतो की इलेक्शन झाल्यानंतर आम्ही पुन्हा आता पूर्वी आम्ही शैलेश पिशेला बी आम्ही मध्यवर्ती मामूर आम्ही सगळं म्हणून काम करतो. आणि आता या पुढे सुद्धा जर इलेक्शन पुरतं आम्ही एकमेकांसमोर राहील. नंतर आम्ही एकमेकाला परत आम्ही मैत्री म्हणूनच राहणार. म्हणजे आता येणारी निवडणूक मैत्री म्हणूनच लढणार तुम्ही? मैत्री म्हणूनच राहणार. निवडणूक कोण त्यांना म्हणजे कोण बापूला चॉईस करतील, कोण नानाला चॉईस करतील, शेवटी त्याच्यावर depend आहे. बरोबर की ते त्यांच्या प्रत्येकाचा विचार असतात की त्यांनी आज आम्हाला त्यांच्यावर प्रेम करणारे माणसं असतात. त्यांना मी माझ्यावर प्रेम करणार आहेत, ते मला प्रेम करतील. पण हे म्हणजे त्याच्या हे नाही, आपण आपलं मन हे करून ठेवायला किंवा मन मोठं केलं पाहिजे की जेणेकरून ते तेवढ्या पुरते काळापुरतंच म्हणजे एक महिना आता एक कार्यक्रम आहे. एकदा निकाल लागल्यानंतर पुन्हा आपल्याला एकमेकाच्या ह्याच्यात राहणं गरजेचं आहे. आणि कार्यकर्त्याची आमच्या तीच सांगणं असते की शक्यतो जास्त मी जसं त्या भागाचं नेतृत्व करतो तसं मी संघर्ष कमी करत गेले. आम्ही आमच्या पत्रकारितेच्या भागातनं जे झाले तुम्ही आता परत तुम्हाला हळूहळू चित्र तुम्हाला बदलत असलं दिसेल की संघर्ष आम्ही कमी करत चाललोय. होऊन काय कोणाचे भांडण करू नका. आणि काही करायचं तर छोटे मिटतं का पहिलं बघा. ते शक्यतो तडजोड केलेलं चांगलं. आजचे एकमेकांचं विचारानं गेलं तर तडजोड होतच असेल. पण आणि एक पाऊल आपण सगळून हात निवडला तर समोरचा माणूस येत असते. त्याच्यामुळे आपण संवाद साधला की मिळते असं मला माहिती आहे. नाना, एक भांडणं आणि दुसरा प्रश्न विजयकुमार देशमुख, ह्या दोघांना तुम्ही संगत घेऊन जाणार का निवडणुकीमध्ये? हो, का अजून वादविवाद? नाही, वादविवाद होणार नाही हे जिम्मेदारी अक्षरशः सांगतो. कुठल्याही कारण म्हणजे माझ्या डोक्यात तर कधीच वादविवाद नसते. आणि वादविवाद होणे हे शक्यतो मी म्हणजे हे करतोच. माझं लक्षच राहणार आहे. म्हणजे मागच्या विषय तुम्ही वाद कुठे झाला नव्हता. आता बी त्या इलेक्शनला आम्ही एकही वाद होणार नाही असं म्हणजे आम्ही खबरदारी घेऊ. आणि राहिली गोष्ट आमदार देशमुखांचे तुम्ही प्रसंग करता तर प्रसंगानुसार कुठे वेळ आला तर आम्ही बोलू. म्हणजे कुठं जर प्रसंग आला की त्या प्रसंगानुसार आम्ही त्यांच्याशी बोलायला तयार आहे. आणि मी एक लहान कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळं मला बोलायला काय अडचण नाही आहे. पण एक पाऊल मी प्रश्न असताना त्यांचा बी एक पाऊल पुढे यायला असं दिसायला पाहिजे. त्याच्यामुळं मी म्हणजे हे करत असेल तर त्यांचं बी आलं तर मी 100% सांगतो मी त्यांच्याशी हे करायला तयार आहे. नाना काय म्हणाले की मालकाने एक पाऊल पुढे यायला पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी बी पुढे एक पाऊल यायला पाहिजे. त्या भूमिकेत नाना काळे आहेत. आपण येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया आमदार विजय देशमुख आणि नाना काळे
हे एकत्र ह्यांच्या प्रभागामध्ये फिरतील का, नेमकी यांची भूमिका कशी असणार आहे त्या टायमाला, युती झाल्यावर काय काय असणार आहे यांच्या प्रभागाचा हाल, आणि युती नाही झाल्यावर काय असणार आहे, हे दोन्हीही आपण बघूया. नाना, आपण काय दैनिक जनमत नटरंग राजकारणाच्या ह्या कार्यक्रमामध्ये खूप काय माहिती दिली आपल्या प्रभागामध्ये. तुमचं मनपूर्वक आभार. मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. माझ्याबरोबर चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.